नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत नाबार्डच्या पदभरतीच्या संदर्भात संपूर्ण माहिती. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नोकरीच्या संधींबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा माहिती वजा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमची एकही शंका राहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जास्त काही अपेक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चला तर मग आपल्या आजच्या माहिती सत्राला सुरुवात करूया. आज आपण या भरतीबद्दल काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण भरतीची ओळख करून घेऊ, मग पात्रता, वयोमर्यादा, जागा किती आहेत, अर्ज कसा करायचा, परीक्षा कशी असेल आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, हे सगळं टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. चला, सगळ्यात आधी सुरुवात करूया या भरतीच्या ओळखीने. ही भरती नेमकी आहे तरी काय? तर बघा, ही भरती काढली आहे नाबार्डने, म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. या दोन प्रकारची पदं आहेत. एक आहे विकास सहाय्यक आणि दुसरा आहे विकास सहाय्यक हिंदी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, की ह्या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजे पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे. बघा, विकास सहाय्यक या पदासाठी कोणत्याही शाखेतली पदवी चालेल, पण कमीत कमी 50% गुण पाहिजेत. आणि हो, वर्ड प्रोसेसिंगचं बेसिक नॉलेज पण आवश्यक आहे. आता विकास सहाय्यक हिंदीसाठी तुमची पदवी हिंदी किंवा इंग्रजी विषयासह हवी आणि तिथेही 50% गुणांची अट आहे. पण जे उमेदवार SC, ST किंवा दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी गुणांची अट नाही, ते फक्त पास असले तरी अर्ज करू शकतात. आता वयाचं काय, तर खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी वय 21 ते 35 वर्षांच्या दरम्यान हवं. पण चांगली गोष्ट ही आहे की राखीव प्रवर्गासाठी वयामध्ये सूट आहे. SC, ST उमेदवारांना 5 वर्ष, OBC उमेदवारांना 3 वर्ष, तर दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांपर्यंतची सूट मिळेल. चला, पात्रता आणि वय समजलं. आता बघूया की जागा किती आहेत, कुठे आहेत आणि आरक्षणाचं गणित कसं आहे ते. ही टेबल बघा, देशभरात एकूण 159 जागा आहेत. पण आपल्यासाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी ही आहे की यापैकी सर्वाधिक जागा म्हणजे तब्बल 48 जागा या एकट्या महाराष्ट्रासाठी आहेत. यातल्या 20 जागा खुल्या प्रवर्गासाठी तर बाकीच्या आरक्षित प्रवर्गासाठी आहेत. हो, हे अगदी खरं आहे. सगळ्या राज्यांमध्ये मिळून महाराष्ट्रात सर्वाधिक 48 जागा आहेत. म्हणजे ही आपल्या राज्यातील उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे, हे नक्की. आता पाहूया की अर्ज करण्यासाठी फी किती भरावी लागेल आणि अर्ज करण्याची नेमकी पद्धत काय आहे. फीचं स्ट्रक्चर एकदम सोपं आहे. जे उमेदवार SC, ST किंवा दिव्यांग प्रवर्गात येतात त्यांना अर्ज फी पूर्णपणे माफ आहे. त्यांना फक्त ₹100 इंटिमेशन चार्जेस भरायचे आहेत. आणि बाकीचे सर्व उमेदवार म्हणजे ओपन, OBC, EWS यांना ₹450 अर्ज फी आणि ₹100 इंटिमेशन चार्जेस असे एकूण ₹550 भरावे लागतील. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, घाबरून जायचं काहीच कारण नाही. सगळ्यात आधी नाबार्डच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. मग अर्जात सगळी माहिती व्यवस्थित भरा. तुमचा फोटो, सही आणि बाकीची कागदपत्र अपलोड करा. मग ऑनलाईन फी भरून अर्ज सबमिट करा. आणि हो, फायनल सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट नक्की काढून ठेवा, पुढे कामी येते. ओके, आता आपण आलो आहोत या भरतीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, की परीक्षा कशी होणार आणि तुमचं सिलेक्शन कसं होणार. तर बघा, पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा, म्हणजेच फेज 1. ही परीक्षा 100 गुणांची असेल आणि यासाठी तुम्हाला फक्त 60 मिनिटं मिळतील. यात इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता यावर 100 प्रश्न विचारले जातील. पण लक्षात घ्या, ही परीक्षा फक्त क्वालिफाईंग आहे, म्हणजे याचे मार्क्स अंतिम निवडीसाठी धरले जाणार नाहीत. एकदा तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात की मग खरी कसोटी आहे मुख्य परीक्षेची. ही परीक्षा 200 गुणांची असेल आणि तुमचं फायनल सिलेक्शन ह्याच परीक्षेच्या गुणांवर ठरणार आहे. यामध्ये बुद्धिमत्ता, गणित, सामान्य ज्ञान, संगणक ज्ञान आणि इंग्रजीचा एक वर्णनात्मक म्हणजे लिहिण्याचा पेपर असेल. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना, निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे दोन्ही परीक्षांमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे तुमचे 1/4 म्हणजेच 0.25 गुण कापले जातील. त्यामुळे जे उत्तर येतंय तेच सोडवलेलं बरं. तर सिलेक्शन प्रोसेस एकदम सोप्या भाषेत सांगतो.
3 स्टेप्स आहेत. पहिली, पूर्वपरीक्षा, जी फक्त पास करायची आहे. दुसरी, मुख्य परीक्षा, ज्याच्या गुणांवर तुमची मेरिट लिस्ट बनेल. आणि तिसरी, मुख्य परीक्षेत निवड झाल्यावर तुम्हाला भाषा प्रावीण्य चाचणी द्यावी लागेल. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज केला असेल तर तुम्हाला मराठी भाषेची परीक्षा द्यावी लागेल, जी पास करणं बंधनकारक आहे. चला, आता या माहिती सत्राच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षा केंद्रे कोणते आहेत ते पाहू. या तारखा पटकन कुठेतरी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ऑनलाईन अर्ज 17 जानेवारीला सुरू होतील आणि 3 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. पूर्वपरीक्षा 21 फेब्रुवारीला होईल आणि मुख्य परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी होईल. परीक्षा केंद्रांबद्दल बोलायचं झालं तर चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला दुसऱ्या राज्यात जाण्याची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज करत असाल तर महाराष्ट्रातच सेंटर मिळेल. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर अशी सगळी मोठी शहरं परीक्षा केंद्रांच्या लिस्टमध्ये आहेत. तर मित्रांनो, नाबार्डसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची ही एक खूप मोठी संधी आहे. मग तुम्ही या संधीचं सोनं करण्यासाठी तयार आहात का? आजपासूनच तयारीला लागा. काहीही मदत लागली, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.